डॉक्टर अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा हे महान शास्त्रज्ञ तर सगळ्यांनाच माहिती आहेत। पण यात आणखी एक मोठं नाव। ज्या काळात लोकांना इंटरनेट आणि टेलिव्हिजनचं नावही माहित नव्हतं, त्या काळात एका मराठी माणसाने खेडेगावात अगदी घराघरांमध्ये टेलिव्हिजन पोहोचवला। असे एक महान शास्त्रज्ञ ज्यांचं इस्रोच्या मोहिमांमध्ये अमूल्य योगदान आहे। पण दुर्दैवाने इस्रोच्या अधिकृत अकाउंटवर त्यांच्याविषयी काहीच माहिती नाहीये। ज्यांनी भारताच्या अंतराळ मोहिमांना एक नवा आकार दिला, ज्यांना विज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी 1985 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं। फेब्रुवारी 2025 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जीवन साधना पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं। असे डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस। दूरदर्शनचा प्रसार, त्याची माहिती आणि सोबतच मनोरंजन गावागावांमध्ये पोहोचवण्याचं काम हे त्यांनी केलं। डॉक्टर विक्रम साराभाई यांचे सहकारी म्हणून त्यांनी काम केलं। डॉक्टर एकनाथ चिटणीस यांनी फक्त अंतराळातच नाही तर संवाद क्रांती म्हणजेच कम्युनिकेशन रिव्हॉल्युशनचं सुद्धा स्वप्न पाहिलं होतं। ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहिले होते। वयाच्या 100व्या वर्षी 22 ऑक्टोबर 2025 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि देशाचा किमयागार हरपला। पण त्यांचं योगदान इस्रोच्या इतिहासात आणि देशाच्या वाटचालीत कायम अजरामर राहील। तुम्हाला माहिती होतं का शास्त्रज्ञ डॉक्टर एकनाथ वसंत चिटणीस यांच्याबद्दल? हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।